आदरणीय दादा, नमस्कार. मी तुमचा पालघरचा विशाल मोहोळ तुम्हाला पत्र लिहितोय. पत्र लिहिताना खूप वाईट वाटते. तुमच्या व्हिडिओवरती खूप वाईट राजकारण झालंय. हो, हे सत्य आहे. कारण तुम्ही गेल्यानंतर तुमचा उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच आहे आणि संपूर्ण पक्षाचे सूत्र सुनेत्रा वहिनीकडे सोपवण्याचे खरे काम हे राज्याचे प्रांत अध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब व माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब यांच्या पुढाकाराने करण्यात आले. असे असताना आज जाणीवपूर्वक त्यांचाच संपूर्ण महाराष्ट्रभर ट्रोलिंग करण्याचे काम काही विरोधक करीत आहेत. याचे दुःख नक्की दादा तुम्हाला वाटत असणार. आज खऱ्या अर्थाने शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर प्रेरित होऊन आपल्या पक्षाचे प्रांत अध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब व माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब तसेच पक्षातील अनेक वरिष्ठ नेते व आमदार या सर्वांच्या पुढाकाराने महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा वहिनी विराजमान झाल्या आहेत. याचा आनंद नक्कीच आम्हाला होतो. यासाठी महायुतीतील राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सर्वांचे सहकार्य व साथ मिळाले. महत्वाचे म्हणजे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर असताना सुनेत्रा वहिनींनी छातीचा कोट करून पूर्ण दुःखात असून पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी व जनतेच्या भल्यासाठी व राज्याचा गाडा चालूच ठेवून राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी दादांच्या विचाराने प्रेरित होऊन वहिनी साहेब कामाला सुद्धा लागले आहेत. आमच्यासाठी आता इथून पुढे सुनेत्रा वहिनीच आमच्यासाठी दादा असणार आणि राहणार यात शंका असल्याचे कारण नाही. दादा पत्राचा शेवट करतो. आम्ही रडणार मुळीच नाही, परंतु एक वादा तुमच्याकडून पाहिजे. कारण दादाचा शब्द दादाचा वादा असतो. म्हणून दादा, तुमच्या अर्धांगिनी आणि आमच्या सुनेत्रा वहिनी साहेबांचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्य पाहण्यासाठी तुम्ही जय दादा किंवा पार्थ दादांच्या घरी पुन्हा जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त करतो. तुम्ही सदैव आमच्या स्मरणात राहाल दादा. लव यू दादा. आपला सामान्य कार्यकर्ता विशाल प्रतिभा पांडुरंग मोहोळ, पालघर.